4 दिवसापूर्वी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद आणि अकाली निधन झालं. आणि हे इतकं अघटित घडलं आणि ते धक्का आणि त्यातून सावरणं हे फार मोठी घटित गोष्ट होती. त्यांच्या जाण्यानं आमची फार मोठी हानी झाली, याचा उल्लेख मगाशी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर पोरके झालेच, परंतु एक राज्य सुद्धा या विकास कामासाठी फार मोठ्या पुढच्या अशा अपेक्षेला मुकलेला आहे. शब्दाचा पक्का, सत्याचे पुरस्कर्ते, पोटात जे असणार तेच तोंडात येणार आणि रोखठोक असं एक व्यक्तिमत्व आणि विकास कामावर प्रचंड प्रेम. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या घराण्यामध्ये विकास कामाच्या पाहणीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जाण्यानं जी अपरिमित हानी झालेली आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या सर्वांच्या विनंतीवरून त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी यांनी राज्याच्या उपमुख्यपदाची शपथ घेतली. आणि आज आपण अपेक्षा करूया की त्यांचं काम दादांच्या अपेक्षेप्रमाणे व्हावं, आम्हा सर्वांचं सांभाळ त्यांनी करावा आणि राज्याला त्यांना अपेक्षित असलेल्या विकास कामामध्ये त्यांनी फार मोठं योगदान द्यावं आणि अजितदादांच्या आत्म्याला शांती लाभावी अशा प्रकारची प्रार्थना मी या निमित्ताने करतो. याच काळामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी माझे ज्येष्ठ सहकारी या बोर्डे जिल्हा परिषदेचे आमचे प्रमुख गणपतरावजी फाटके यांचं निधन झालं होतं. आपल्याला माहिती आहे की हे संपूर्ण घरानं अनेक वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्याने या विभागामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. गणपतरावांच्या जाण्यानं फार मोठी हानी आमची झाली आणि आज त्यांच्या जाण्यानंतर पहिली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्यामुळं आम्ही शोभाताईंना उमेदवार म्हणून इथं उतरवलेला आहे. म्हणून मी अशासाठी याचा उल्लेख केला की ज्या पलीकडच्या उमेदवार आहेत त्यांची इच्छा होती या निवडणुकीमध्ये राहण्याची आणि मी सांगितलं होतं की तात्या गेल्यानंतर बोर्डच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मागणी आहे. तुमचं गाव छोटं आहे आणि तुम्ही यावेळेला थांबावं, दुसरी काहीतरी व्यवस्था राज्य लेवलची आम्ही करू. मी एवढ्यावर थांबलो नाही. अजितदादांना सुद्धा त्याला मी फोन करायला लावला. अजितदादांनी फोन करून त्याला सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुझ्या विरोधी मोठं गाव असल्यामुळे तुला थांबायला लागतंय. त्यांनी विनंती केली आणि वाटते हे 2 दिवस त्यांच्या मृत्यूच्या आधी घडलेलं होतं आणि म्हणून आता सगळ्यांची जबाबदारी आहे. अजितदादांची शेवटची विनंती ज्यांनी अवहेलली, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीचं 4 गुंड्या चित करणं, डिपॉझिट जप्त करणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे. बंधूंनो, आम्ही एकत्र कसं आलो याचा उल्लेख राजेन यांनी, अमरीशने केला आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी आणि बाबा एकत्र आलो होतो. आम्ही एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलावलं आणि त्यांनी आदेश दिला की या नगरपालिकेच्या निवडणुकासह तुम्ही दोघांनी एकत्र लढल्या पाहिजेत.
आम्ही विनंती आणि आदेश मान्य केला. कागलला येऊन पत्रकार परिषद घेतली आणि त्या भावना व्यक्त करताना मी म्हणालो होतो की संजय बाबा, मी आणि आता राजे एकत्र आलेलो आहोत. जो चौथा घटक या तालुक्यातला युतीतला, त्यांनी आमच्यावर यावं अशी एक मागणी आणि विनंती आम्ही त्याविषयी केली होती. पण तो निवडणूक लढण्याची फार मोठी हौस त्यांना होती. त्यांनी आमची विनंती ऐकली नाही, नगरपालिकेची निवडणूक लढवली. आणि जर ते निवडणूकच लढवणार असतील आणि आमच्यावर येणारच नसतील तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आम्ही तिघेही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. कुणाला इकडं पाडण्यासाठी ईर्षेनं अशी ही युती झालेली नाही. निवडणूक लढण्याची फार मोठी हौस त्यांची असल्यामुळं आमची ही युती होऊ शकली नाही. आणि आज आम्ही तिघेही या धर्म आणि अधर्माच्या लढाईत धर्माच्या बाजूने उभे आहोत. बंधूंनो, जो कित्ता आम्ही गिरवला, जो कित्ता कागल नगरपालिकेच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी गिरवला, मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि सर्वच्या सर्व उमेदवार नगरपालिकेचे कागलमध्ये निवडून आले, तसंच एक चांगलं उदाहरण आपल्या या पाचणी गावात घडलं, ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला. बाळासाहेब पाटील आणि उत्तम पाटील एकत्र येणं हे केवळ अशक्य होतं. आम्ही एकत्र आल्याबरोबर कार्यकर्ते किती समंजस आहेत, किती शहाणे आहेत, ह्याचं एक उदाहरण या दोघांच्या या एकीमुळे झालेलं आहे. वाटते ही एकी, हे दोघांचं झालेलं समजता हा चिरंतन काळ टिको अशी वीरभद्रराच्या जवळ मी प्रार्थना करतो. आणि बाळासाहेब पाटलांचं भाषण तर आपण ऐकलेलंच आहे. एकदा असंच इथं माझी प्रचाराची शेवटची सभा होती. मी पोचणार नव्हतो. राजेसाहेब हयात होते. राजेसाहेबांनी मला पाठिंबा दिला होता. जयंत पाटील साहेब आणि राजेसाहेब इथं सभेला आले आणि बाळासाहेबांनी एवढं मोठं भाषण केलं. जयंत पाटलाचं भाषण झाल्यावर राजेसाहेब उठले, 10 वाजायला आले होते. ते नमस्कार केलं. माझं भाषण बाळासाहेब पाटलांनी केलेलं आहे, हसन मुश्रीफला विजयी करा म्हणते बसले. म्हणजे तेवढा वेळ काय आज त्यांनी घेतला नाही. बाळासाहेब हा मनाचा एक सच्चा कार्यकर्ता आहे, तसं उत्तम पाटील त्यांच्या गटाचा सच्चा कार्यकर्ता आहे. वारकरी संप्रदायातून ते येत आहेत. बाळासाहेब तुम्ही आणि म्हणून एक चांगली मैत्री. आणि मंडलिक साहेब म्हणायचे की एकदा संघर्ष झाला, कुस्ती झाली, मातीत घुसाघुशी झाली, डाव प्रतिडाव झाला, एकमेकाच्या छात्यावर बसलं आणि ज्या वेळेस मैत्री होती की ती लई घट्ट होती. जशी आता दादांची राजेंची आणि माझी 10 वर्षानं झाली होते. माझी आणि संजय गाडगेंची झाली. आणि मला वाटतं आता बाळासाहेब पाटील उत्तम पाटलांची मैत्री अशीच होईल आणि त्यांना दिष्ट लागणार नाही अशी प्रार्थना आपण करूया. पण आता ही युती तरी का झाली आमची, याचा प्रत्येक भाषणात आम्ही त्याचा उल्लेख केला की आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणि विशेषतः गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. एवढा प्रदीर्घ काळ आमचा एकमेकांच्या संघर्षात गेला आणि ज्या लोकांच्या कल्याणाच्या गोष्टी करण्यामध्ये आपण विसरून गेलो. एक राजेने केलं की लगेच आम्ही करायचं, आम्ही केलं की त्यांनी करायचं, यात आपण गुंतून पडलो आणि त्याचा परिणाम विकास कामावर फार मोठ्या प्रमाणात झाला. आणि म्हणून आता आमची एकी झाल्यामुळं बरेचसे चांगले प्रश्न आम्हाला हाती घ्यायला सोपं झालं. विशेषतः तरुण बेरोजगार आहेत, त्यांना उद्योग करणं, त्यांना रोजगार देणं हे प्रथम अजेंडा आम्ही हातात घेऊ. विशेषतः काल राजेसाहेबांनी चिखलीत भाषण केलं, मी त्याचा उल्लेख केला की एक प्रचंड दयनीय अवस्था
उसकरी शेतकऱ्यांचे होते. कारखाने 90 दिवसाच्या पुढे जाईना आणि ऊसाची उंची गुडघ्याच्या वरती वाढेना. 20-25 टनाच्या पुढे सरासरी उत्पादन होत नाही. आपलं कारखानदारी फार मोठी अडचण झालेली आहे की मला काही दिवसांनी कारखानदारी उद्ध्वस्त होईल अशी एक शंका एका जिल्हा बँकेचा चेअरमन मला सारखी सतावली. शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणते FRP वाढवून मागतायत. कर्मचाऱ्यांना पगार महागाईमुळे वाढवावा लागतो. तोडणी वाहतुकीचे दर वाढत आहेत. मेंटेनन्सचा खर्च वाढतोय. काढलेल्या कर्जाला व्याज द्यावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला साखर आणि इथेनॉलला मर्यादा. त्यामुळे आता आपला 6 महिने जर कारखाना चालायचा असेल तर आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ करावी लागेल. नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI आधारे आता AI किती प्रगत तंत्रज्ञान आहे हे अजितदादांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. AI वर आधारित म्हणजे हुबेहूब आवाज. तसं आता 100 ते 125 टन एकरी ऊस काढण्यासाठी आता तंत्रज्ञान यशस्वी झालेलं आहे. त्यामध्ये मी आणि राजेसाहेबांनी आणि संजयबाई लक्ष घालायला ठरवलंय. येत्या 5 वर्षात प्रत्येक शेतकऱ्याचं 100 टन एकरी उत्पादन काढायचंच ही ईर्ष्या आता आम्ही हातामध्ये घेतलेली आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलेलं आहे. समजा 20-25 टन ॲव्हरेज धरून जर 3 महिने कारखाने चालत असतील तर 100 टन ॲव्हरेज झालं की किती महिने कारखाने चालतील. आणि म्हणून शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर याही गोष्टीला हात करावा लागेल. गोरगरिबांच्या ज्या योजना आहेत त्या अतिशय प्रभावीपणाने राबवाव्या लागतील. आणि म्हणून या सगळं करण्यासाठी आमच्या दोघांचं ऐक्य हे फार मोठी येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसून येईल की किती आपण प्रगती करू शकलो. आणि आम्हाला निर्माण करायचे आहेत इन्कम टॅक्स भरणाऱ्या सर्वात जास्त महिला या देशात कुठे तर कागद तालुक्यात आहेत. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.